फायनली इट्स बिन अ हेक्टिक डे. फ्रायडे आहे आज. आत्ता जस्ट ऑफिसवरून आली आहे. 9:30 झालेत. परत घरी जाऊन पटापट बॅग वगैरे पॅक करून निघायचं आहे कॉलेजला. आज आम्ही परत कॉलेजला चाललो आहे. वीकेंड आहे प्लस उद्या आहे आमची पिकनिक. तर भेटू कॅबमध्ये बसून. रात्रीचे वाजलेले आहेत 12. वी आर बॅक टू कॉलेज. ऑलमोस्ट प्लॅन ड्रॉप होता राहिला आहे. उठल्या थोडं बरं नव्हतं वाटत. विचार केलेला नाही जात. बट नंतर परत असं वाटलं की एवढ्यासाठीच तर आली होती आणि परत पिकनिकला नाही जाणार. आणि असं कॉलेज पण संपलेलं आहे. शेवटची ट्रिप आहे तर जाणं मस्ट आहे. तर चालली आहे, बघू. बोलो तुमको कैसे लग रहा है? तुम छुट्टी लेके जा रहे हो अभी? बहुत अच्छा लग रहा है. सारी बैच एक साथ जा रही है. लेकिन क्या कुछ बोलना चाह रहा है ये? सगळ्यात पहिला मी चालली आहे बसमध्ये. यस, बताओ किमिया तुमको कैसे लग रहा है? फाइनली 2 साल के बाद तुम आ रहे हो पिकनिक पे कॉलेज से. Very happy. Thank you so much for your company and taking me in the vlog. ओह प्राची, बहुत एक्साइटमेंट तो है. अभी देखते हैं आगे जाके होता क्या है. प्लान तो ये था कि वाटर पार्क में नहीं जाना है, बट आई डोंट थिंक कि ऑप्शन है अभी. जाएंगे. हाय गाइस, फाइनली हम लोग आ गए वेट एंजॉय. पोहोचलो आम्ही वेट एन्जॉयला. इथे लेडीज चेंजिंग रूम्स अवेलेबल आहे. जर तुम्ही कॉस्ट्युम नसेल आणला तुम्ही रेंट पण करू शकता. आणि इकडे जेंट्ससाठी आहे. येस गाइस, फाइनली वी आर रेडी. मला तर बरं नाही वाटत आहे त्याच्यामुळे मी नाही जाते राईड वगैरे मध्ये वॉटर पार्कचा. पण मेघा जाते आहे. क्या प्लॅन्स बनाए फिर? ढेर सारा मस्ती करना है, हर एक राइड करना है. और फिर घर पे जाके बोलना है. कि मैंने अपने केयर टेकर को बुलाया, मुझे केयर करेगी थोड़ा सा. एक कोणाची वाट न बघता आम्ही फायनली एंटर केलेलं आहे. तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो कोणत्या राईड्स आहेत. इथून लाईन सुरू होते समोरून आणि इकडे ही राईड आहे. तिथून कोणीतरी येत आहे. फाइनली वेव पूल में आ गए हम लोग. आम्ही खूपच लवकर आलोय का आता आम्हाला जास्त गर्दीमध्ये एक्सप्लोअर करायचं नव्हतं. हा तुम्ही बघू शकता वेव पूल आहे. खूप मोठा आहे. बसायला पण स्पेस आहे. अगर जर कोणी नसेल जात पाण्यामध्ये ते थांबू शकतात. ही बघा, एक तर आम्ही थंडीच्या दिवसामध्ये आलेलो आहे. पाणी खूप थंड आहे. डेप्थ पण जास्त नाहीये. जसं जसं तुम्ही खाली जाल तशी जास्त डेप्थ होते. स्टार्टिंगला तुम्ही उतरूच शकता. गाइस कैसे लग रहा है डे ऑफ फ्रॉम ऑफिस? बहुत मजा आ रहा है भाई. ऐसे ही पल का तो मेरे को इंतजार था. I was literally waiting for this. हिंदी में बोलूं तो मैं इंतजार कर रहा था. हाँ. और शुक्ला कैसे लग रहा है? तुम आए हो. बहुत बढ़िया लग रहा है. बस बढ़िया. बात यह है कि इन लोग को तैरते नहीं आता है तो मैं इनको ले जा रहा था आगे, लेकिन ये डर रहे थे. मैं भाई ने मेरा पकड़ लिया, मेरे को चढ़ गया. बस बोलते अभी. चलो और राइड्स करना है. हाँ, अभी मेरे को भी अपना वीडियो दे देना तो मैं भी थोड़ा कुछ काट कूट के चिपका दूंगा. हम देखो गाइस, ये मेरा वीडियो लेके हाँ, खुद तो का कुछ काम करना निपटा रहा है. अरे तो कंटेंट ऐसे ही कंटेंट चोरी होता है भाई. बता दो. ओहो. ये बाप रे. खूप साऱ्या फॅमिलीज आलेल्या आहेत इकडे. जर तुम्ही
वीकेंड ट्रिप प्लॅन करत असाल फॅमिली सोबत फ्रेंड सोबत तर हा नक्कीच एक कन्सिडर करण्यासारखा ऑप्शन आहे. मे बी संडेला खूप जास्त रश असेल तर तुम्हाला सॅटर्डेला सुट्टी असेल तर तुम्ही नक्कीच इथे येण्याचा प्लॅन करू शकता. आतमध्ये इटेबल्स अलाउड नाही आहे. जर तुम्ही काही स्नॅक्स वगैरे आणत असाल तर तुम्हाला ते बाहेरच ठेवावं लागतं. रादर इकडे आतमध्ये खाण्याची सोय उपलब्ध आहे. तुम्ही पे करून खाऊ शकता. स्नॅक्स आहे, जेवणाचं पण आहे आय थिंक. फायनली वेव पूल चालू झालेला आहे. तर इथे 3 फूड कोर्ट अवेलेबल आहेत. जर तुम्ही येत असाल जिथून तुम्ही तिकीट घेता तिथे एक जे फूड कोर्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला साऊथ इंडियन डिशेस मिळतात. जिथे की वेगवेगळ्या प्रकारच्या थालीज, बिर्याणी वगैरे पण अवेलेबल आहे. तुम्ही गार्डला विचारू शकता, ते तुम्हाला डिरेक्ट करतील. जिकडे तुमचा वेव्ह पूल आहे तिथे तुम्हाला इटालियन रेस्टॉरंट आहे जिथे नॉर्मली पास्ता, पिझ्झा या सगळ्या गोष्टी मिळतात. आणि तिथेच जवळ एक महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट आहे. तर बघू आता आम्ही इकडे काहीतरी खाऊ आणि तिथे जाऊ मग तिकडचा मेन्यू सांगू. आणि मोस्ट अवेटेड आम्ही इथे ऑर्डर केली आहे ही महाराष्ट्रीयन थाळी ज्याच्यामध्ये तुम्हाला भाकरी, झुणका, शेवभाजी आणि डाळ भात दिलेला. सॉरी मगाशी हे ठेचा आणि बटाटे वाटे दिसले नव्हते, हे पण इन्क्लुडेड आहे. जर तुम्ही फक्त एक मील घेताय तर ते तुम्हाला 380 रुपीजला पडतं. आता आम्ही 3 जणी होतो तर आम्ही 3 थाली ऑर्डर केला तर आम्हाला 350 ला मिळालं. कोणतंही घ्या, सगळे इकडे जे पण प्लेट्स आहेत ते 380 रुपीजलाच आहेत. सो मॅम कसं वाटतंय आमची बॅच आता जाते, सगळ्यांची प्लेसमेंट झाली आहे आणि आम्ही इथे फिरायला आलो तर काय मेमरीज आहेत तुमच्या आमच्या बॅच बरोबर? सगळ्यात आधी तर तुम्ही आता सोडून जाणार तर थोडंसं म्हणजे थोडं नाही खूप जास्त मला दुःख होईल कारण खूप चांगले मेमरीज आहेत तुमच्या सोबत. आता इथेच आपण पिकनिकला आलो आहोत. वी आर एन्जॉईंग एव्हरीवन. सगळेजण मस्त एन्जॉय करतायत वेट एन्जॉय मध्ये. आता म्हणजे सगळ्यांबरोबर पाण्यामध्ये खेळून मजा आली. आणखीन मग दुसरी मेमरीज तुमच्या सोबत जे गणपती सेलिब्रेशन झालं, दिवाळी सेलिब्रेशन झालं, दांडिया सेलिब्रेशन झालं लास्ट इयर मध्ये तर खूप चांगलं झालं. कल्चरल टीमने खूप काही ऍक्टिव्हिटीज केल्या होत्या. स्पोर्ट्स डे होतं. मग प्लस आपण इंडस्ट्री विजिट्स पण केले, आपण तिथे पण गेलो. तर तुमच्या बॅच बरोबर खूप 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 मेमरीज आहेत माझ्या. आणखीन खरंच मी तुम्हाला मिस करणार सगळ्यांना. आय लव्ह यू ऑल. थैंक यू मैम, वी विल मिस यू टू. या ये लड़की है जिसने अपना बैंड घुमा दिया है. तो एक्साइटेड थी फिर जाके खोजो. खोजने से नहीं. गाइस फैन हमारे यहाँ पे बैठ के देख रहे हैं. आम्ही ही राईड केलेली आहे. आधी मी उगीच खूप घाबरत होती. गेलो काही नव्हतं एवढं, नुसती तुम्हाला गाडी इकडून तिकडून रोटेट करायची, सगळे एकमेकांना ठोकतात. खूप मजा आली. जर तुम्ही दुसरा राईड नसाल ट्राय करत, ही एकदम सिंपल शी आहे, ट्राय करू शकता. लहान लहान मुलांना घेऊन आलोय. भीती वाटते तरी पण राईड मध्ये जायचं यांना. बघूया आता काय करताय ते. आतापर्यंत मला वाटलेली थोडीशी डिफिकल्ट राईड आहे. हो गया वो. खूप एकदम डेंजर डेंजर राईड्स आहेत. बड़ा बड़ा झूला बता. नहीं नहीं ये वेट एंड जॉय खाई था. वेट एंड जॉय.
फायनली एंड ऑफ द डे. खूप सारा राईड केलात सगळ्यांनी, मी काहीच नाही केलेलं, बट तरी थोडंफार थकल्यासारखं वाटतंय. वी आर बॅक टू कॅम्पस. झाली पिकनिक. सकाळपासून इकडे तिकडे राईड करत करत, फिरत फिरत, काय ना काय खात, फायनली ऑफिशियली सायनिंग ऑफ दी PGDM 2026 बैच. कुछ बोलोगे मेघा? गाइस हम लोग बहुत थक गए आज सुबह से, बहुत ज्यादा मेहनत की हमने राइड करने में, मस्ती करने में. Feeling happy? कॉलेज में कोई भी नहीं है, हमारे जूनियर्स भी नहीं है अब. आज शांत रहेगा कॉलेज हमारा. चलो बाय बाय.